सो 7वीला सायन्सच्या प्रोजेक्ट अंतर्गत आपल्याला हेटरोटॉपिक मोड्स ऑफ न्यूट्रिशन याची माहिती लिहायची होती. तर त्याचा आपण प्रोजेक्ट बनवलेला आहे. ह्याच्यामध्ये पहिले आपण अशी ओव्हरऑल माहिती दिली, ते पिक्चर लावलं आहे की व्हॉट आर द हेटरोटॉपिक मोड्स ऑफ न्यूट्रिशन इन प्लांट. ह्याच्यात आपण पिक्चर्स असे लावलेत की ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन असेल आणि त्याच्यामुळे प्रोजेक्ट जो आहे तो समजायला खूप सोपा पडेल. सो हेटरोटॉपिक म्हणजे काय की ज्याच्यामध्ये इट्स इन विच ऑर्गॅनिझम डिपेंड्स ऑन द other living organism for the food. Those plants cannot make their own food because they do not have the chlorophyll. So for the plants which do not have chlorophyll, there are 4 types of heterotrophic nutrition: parasitic plants, insectivorous plants, saprophytic plants आणि symbiotic plants. सो इथे ओव्हरऑल हे शॉर्ट नोट दिल्यानंतर आपण प्रत्येक टाईपचे 2-2 एक्झाम्पल दिलेत. सो एक्सप्लेन केले व्हॉट इज पॅरासिटिक प्लांट. इथे पॅरासिटिक प्लांट्सचे 2 एक्झाम्पल दिलेत. सो हे अमरवेल आहे. सो पॅरासिटिक प्लांट्स म्हणजे की ते जे आहे ते होस्ट प्लांटवरती डिपेंड करतात फूड अँड न्यूट्रिशनसाठी. दे हॅव स्पेशल स्ट्रक्चर कॉल हॉस्टोरिया दॅट पेनिट्रेट द होस्ट प्लांट्स टू ॲब्सॉर्ब वॉटर अँड न्यूट्रिशन. सो हे स्ट्रक्चरने ते होस्ट प्लांटवरती म्हणजे पॅरासाइट होतात. बाणगुळं म्हणतात त्याला मराठीत. दिस प्लांट्स डू नॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस आणि दे आर कम्प्लिटली पॅरासायटिक ऑर पार्शियली पॅरासायटिक. सो बोथ टाईप्स आर देअर. मग त्याच्यामध्ये 2 एक्झाम्पल दिलेत कस्कुटा. मग प्रत्येक एक्झाम्पलचं नेम, कॉमन नेम, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे आणि त्याच्यामध्ये कुठलं टाईप ऑफ हेटरोटॉपिक न्यूट्रिशन आहे ते आपण एक्सप्लेन केलं आहे. आणि इथे एक्झाम्पलमध्ये पण फोटो लावून त्याच्याखाली शॉर्ट डिस्क्रिप्शन दिलं आहे. सो हे डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशनमुळे समजायला ते लगेचच सोपं जात आहे. सो फर्स्ट आपलं एक्झाम्पल आहे अमरबेल आणि सेकंड एक्झाम्पल आपलं आहे रेफ्लेशिया. सो रेफ्लेशियाची पण आपण सेम इथे माहिती दिली आहे. रेफ्लेशिया स्ट्रक्चर कसं आहे, ते जिजॅन्टिक फ्लॉवर आहे. त्याच्यामध्ये नो स्टेम, लीव्ज और रूट्स ऑफ इट्स ओन आहे. आणि टाईप ऑफ हेटरोटॉपिक न्यूट्रिशन हे टोटल पॅरासाइट आहे. आणि ओनली फ्लॉवर बिकेम व्हिजिबल आउटसाइड, रेस्ट ऑफ द प्लांट इज इनसाइड. त्या आपण एकदम पॉईंट्समध्ये इन्फॉर्मेशन दिली आहे, त्यामुळे ती वाचायला, समजायला आणि लक्षात ठेवायला सुद्धा सोपी आहे. सिमिलरली इफ यू सी नेक्स्ट इन्सेक्टिव्हरस प्लांट्सची आपण माहिती दिली. याच्यामध्ये एक्झाम्पल आपण लावले पीचर प्लांट. सो इन्सेक्टिव्हरस मीन्स प्लांट्स आर these plants trap and digest insects to obtain nutrition. सो त्या न्यूट्रिशन म्हणजे काय की त्यांना इन्सेक्ट्समधून नायट्रोजन मिळतं आणि त्याच्यामुळे ते ग्रो करतात. सो त्याचं एक्झाम्पल आहे पहिलं तर पीचर प्लांट आणि दुसरं एक्झाम्पल आपण दिलेलं आहे. लेट्स मूव टू द नेक्स्ट थिंग. दुसरं एक्झाम्पल आहे व्हीनस फ्लाईट ट्रॅप आणि त्याची इथे आपण माहिती लिहिली आहे. इन द सेम मॅनर आपण नेक्स्ट न्यूट्रिशन आहे सिम्बायोटिक प्लांट. इथे सिम्बायोटिक प्लांट्स मीन्स दे लाईव्ह इन म्युच्युअल असोसिएशन विथ अदर ऑर्गॅनिझम वेअर बोथ पार्टनर बेनिफिट फ्रॉम इच अदर. म्हणजे काय दोन्ही एकमेकांबरोबर न्यूट्रिशन, होस्ट प्लांट आणि त्याच्यावरती जगणारं प्लांट, हे दोन्ही एकमेकांबरोबर न्यूट्रिशन शेअर करतं. सो इथे लिचनची आपण माहिती दिली आहे. इथे ह्याचं इमेज टाकलेलं आहे की व्हॉट इज लिचन, त्याचं स्ट्रक्चर काय आहे आणि एकदम सिस्टमॅटिक स्टेप बाय स्टेप आपण त्याची माहिती लिहिली आहे. त्याच्यामध्ये कुठलं टाईप ऑफ न्यूट्रिशन आहे ते मेन्शन केलं आहे. त्याच्यानंतर लिग्यूम प्लांट रायझोबियमची पण इथे माहिती दिली आहे, ज्याच्यामध्ये सिम्बायोटिक न्यूट्रिशन असतं. नेक्स्ट इज saprophytic plants. So saprophytic plants are those that obtain nutrients by breaking down dead and decaying organic matter. मग त्याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल आपलं मशरूमचं आहे. सो आपण इथे मशरूमचं पिक्चर लावून मशरूमची सगळी माहिती दिली आहे. आणि नेक्स्ट आहे मोनोट्रोपा. सो इंडियन पाईप हे कॉमन नेम आहे त्याचं. सो अशा प्रकारे आपण इमेजेस लावून आणि माहिती जी आहे ती व्यवस्थित ब्रेकडाऊन करून प्रोजेक्ट केलेला आहे की ज्याच्यामुळे तो लक्षात ठेवायलाही सोपं जातात हे पॉईंट्स मुलांना.
तर तुम्हाला आमचे प्रोजेक्ट्स आवडत असतील, ह्याची अजून तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल की आम्ही काय पॉईंट्स दिले आहेत, तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आम्ही ती इन्फॉर्मेशन, हे पेपर्स आम्ही शेअर करू. आणि आमचे प्रोजेक्ट्स तुम्हाला आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. थँक्यू.